उपस्थिती. कोण सांगेल मला उपस्थितीशी संदर्भात एखादं वचन? प्रभू हजर आहे, प्रभू उपस्थित आहे, अशा संदर्भातलं एखादं वचन. येस येस. खूप वेळा आपण बोलतो ना, जे त्याच्या नावात जेव्हा दोघं किंवा तिघं एकत्र जमतात तेव्हा त्यांच्यामध्ये तो हजर आहे. हालेलुया. हे जरासं उशीर आपल्याला पेटतं ना. प्रभूची उपस्थिती. एक वचन आपण पाहूया. भजन संहिता हम देखेंगे, उसका 22वां अध्याय वचन 3 हम पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 22 वचन 3. भजन संहिता 22 उसका 3रा वचन. Psalm 22 वर्स 3. परंतु तू जो इज़राइल की स्तुति के सिंहासन पर विराजमान है, तू तो पवित्र है. 3रं वचन. परंतु तू जो इस्रायलाच्या स्तवनांमध्ये वसतोस तो तू पवित्र आहेस. काय वचनात म्हटलंय? तू जो इस्रायलाच्या स्तवनामध्ये वसतोस तो तू काय आहेस? पवित्र आहेस. म्हणजे परमेश्वर कुठे वसतो? परमेश्वर कुठे हजर राहतो? इस्रायलाच्या, म्हणा ना मोठ्याने, इस्रायलाच्या. आणि इस्रायल कोणाला म्हटलंय? कोणीच नाही म्हणत आहे हात लावून. हालेलुया. कोणाला म्हटलंय? इस्रायल कोण आहेत? जितक्यांनी प्रभूचा स्वीकार केलेला आहे, जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवलेला आहे, तो प्रत्येक जण इस्राएली है. हालेलुया. जितनों ने प्रभु के नाम पर विश्वास रखा और उसका स्वीकार किया, उन सभी को, लिखा है ना वचन में, परमेश्वर के पुत्र होने का अधिकार दिया गया. तो इज़राइल का मतलब क्या है? परमेश्वर के लोग, प्रभु के लोग. और प्रभु के लोग जब उसकी स्तुति करते हैं, जब उसकी आराधना करते हैं, तो वह परमेश्वर उनके बीच में उपस्थित रहता है. हालेलुया. तो जब हमने आराधना की, उस आराधना में, उस स्तुति में कौन विराजमान हुआ था? हालेलुया. वैसे तो स्वर्ग में उसको बैठने के लिए, विराजमान होने के लिए सोने का सिंहासन है. हालेलुया. बाकी के जो ईश्वर कहलाते हैं उनके लिए बैठने के लिए भी सोने के सिंहासन बनाए हैं. कोई घोड़े पर बैठता है, तो कोई शेर पर बैठता है, तो कोई चूहे पर बैठता है. हालेलुया. लेकिन प्रभु की स्तुति हो, वो ऐसे सोने पर नहीं, घोड़े पर नहीं, या किसी शेर पर नहीं, बल्कि उनके लोग जब उसकी स्तुति करते हैं तो उनके बीच में वो विराजमान हो जाता है. हालेलुया. यानी प्रभु को इन सब से ज़्यादा, वस्तुओं से ज़्यादा क्या भाती है? हमारे दिल से निकलने वाली उसकी स्तुति उसको भाती है. जब भी हम प्रभु की स्तुति करते हैं, जब भी हम प्रभु की आराधना करते हैं, प्रभु को लोग उसको गाते हैं, आत्मा और सच्चाई से उसे जब धन्यवाद देते हैं, आराधना के समय जब उसे खोजते हैं, जब उसे ढूंढते हैं, जब उसने किए हुए उपकारों को याद करते हैं, धन्यवाद देते हैं, तब हमारा परमेश्वर हमारे बीच में उपस्थित होता है. और जब हमारा परमेश्वर उपस्थित होता है तो हमें खाली हाथ नहीं रखता, वो हमें भर देता है. हालेलुया. आते समय तो हम खाली आते हैं, लेकिन जाते समय खाली नहीं जाते. क्या सच है? खरं आहे का? अनुभव आहे का? साक्ष आहे का? आज रिकामे आलेले आहेत, रिकामेच जाणार का? हा, येताना रिकाम होऊनच यायचं. पण ही कंडिशन आहे.
प्रभूकडे येताना कसं होऊन यायचं? रिकामं, पूर्ण रिकामं होऊन यायचं, काहीच स्वतःचं भरून आणायचं नाही. जे काय असेल प्रभू म्हणतो तिकडे बाहेर ठेव आणि मग माझ्याकडे ये. हालेलुया. आणि जो अशा रीतीने येतो आणि ओठांचं फळ त्याला अर्पण करतो, हृदयातली स्तुती त्याला अर्पण करतो, तेव्हा तो सैन्यांचा यहोवा, सेनाधीश परमेश्वर जो सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे, तो तिथून उठतो आणि त्या भक्तांच्या स्तवनामध्ये विराजमान होतो. हालेलुया. प्रकटीकरण 4 पहा, 4 अध्याय वचन 2 ते 4. रिवलेशन चैप्टर 4 वर्स 2 to 4. प्रकाशित वाक्य 4 अध्याय 2 से 4 तक. तुरंत मैं आत्मा में आ गया और क्या देखता हूँ कि एक सिंहासन स्वर्ग में रखा है और उस सिंहासन पर कोई बैठा है. जो उस पर बैठा है वह यशब और माणिक्य सा दिखाई पड़ता है और उस सिंहासन के चारों ओर मरकत सा एक मेघधनुष दिखाई देता है. उस सिंहासन के चारों ओर 24 सिंहासन हैं और इन सिंहासनों पर 24 प्राचीन श्वेत वस्त्र पहन के बैठे हुए हैं और उन्हें उनके सिर पर सोने के मुकुट है. दुसरं वचन, आणि लागलेच असे झाले की मी आत्म्यात होतो आणि पहा आकाशात राजासन मांडलेले होते. हालेलुया. आणि राजासनावर कोणी बसलेला होता आणि जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे आणि सारदी रत्नांसारखा होता आणि राजासनासभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते आणि राजासनाभोवती 24 सिंहासने होती आणि त्या सिंहासनावर 24 वडील बसलेले मी पाहिले. ते शुभ्र वस्त्र लिहिलेले व त्यांच्या डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले होते. प्रभू ज्यावर सिंहासनावर स्वर्गामध्ये विराजमान असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूची स्थिती कशी असते त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. यूहन्नाने जब आत्मा में देखा, यहाँ पर वचन क्या कहता है? दूसरा वचन, लागलेच असे झाले की मी आत्म्यात होतो आणि पहा. वो जब आत्मा में था तब उसने देखा. हम जब आत्मा में गाते हैं, प्रभु की स्तुति करते हैं, तब हम उसे देख सकते हैं, तब हम उसे महसूस कर सकते हैं, तब हम उसे जान सकते हैं कि वो और कहीं नहीं बल्कि मेरे बाजू में है, मेरे सामने है, मुझ में है. हालेलुया. तो जब भी हम प्रभु की स्तुति करेंगे, आराधना करेंगे, ये महसूस करेंगे कि अब उसकी उपस्थिति मेरे बीच में है और वो मुझे खोज रहा है, वो मुझे ढूंढ रहा है, वो मुझे कुछ देने के लिए आया है, वो मुझे भरने के लिए आया है. हालेलुया. क्या ऐसा होता है? देखिए और क्या लिखा है, क्या क्या है? यास्पे, सारदी, ये जो रत्न है वो रत्नों के बीच में हमारा परमेश्वर का सिंहासन है और उसके ऊपर वो विराजमान है. उसके बाजू में 24 और सिंहासन है और उसके ऊपर कौन बैठे हैं? प्राचीन बैठे हैं. वडील जन बसलेले आहेत, पवित्र जन बसलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. ते काय करतात? पुढे लिहिलं आहे, ते आपल्या सोन्याचा मुकुट काढून बाजूला टाकतात, ते त्याच्यासमोर उपडी पडतात आणि त्या राजांच्या राजाला आणि त्या प्रभूंच्या प्रभूला ते गातात आणि धन्यवाद देऊन काय म्हणतात पहा, वचन 8 ते 11. वचन 8, चारों प्राणियों के 6 पंख हैं और चारों और भीतर आंखें ही आंखें हैं और वे रात दिन बिना विश्राम लिए यह कहते हैं, पवित्र 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 प्रभु परमेश्वर सर्वशक्तिमान, जो था और जो है और जो आने वाला है. 8 वचन, आणि त्या 4 प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी सभोवती आणि आतून डोळ्यांनी भरलेले असे होते आणि ते काय म्हणत होते? म्हणा ना, पवित्र पवित्र प्रभु जो देव.
जो सत्ताधारी, माझ्या मागणं म्हणा, पवित्र पवित्र प्रभू जो देव, जो सर्व सत्ताधारी, जो होता आणि आहे आणि जो येणारा, त्याला महिमा, त्याला गौरव. असे ते काय करत होते? रात्रंदिवस त्याला गात होते. आणि म्हटलंय ते थांबत आणि असा परमेश्वर ज्याच्या समोर, जिसके सामने रात दिन सर्वदा प्रभु की स्तुति और आराधना हो रही है, वो सब कुछ छोड़कर अपने लोगों के बीच में आता है. कब आता है? जब वो आत्मा और सच्चाई से उसकी स्तुति और आराधना करते हैं. हालेलुया. किती महत्वाची आहे स्तुती आराधना. काही लोक स्तुती आराधनेच्या वेळेला तिकडे बाहेर बघत असतात. कोण मागे बघतोय, कोण पुढे बघतो, कोण उजवीकडे, कोण डावीकडे बघतो, शेजारचा काय करतोय, इकडे काय करतोय, सगळं बघत असतो. पण ज्याच्याकडे बघायचं तिकडे बघत नाही. मग देवाचं एक वचन आहे माहित आहे, ते लोक ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांची हृदय माझ्यापासून. हालेलुया. खरी स्तुती आराधना काय आहे? एखादं गाणं ज्या वेळेला आम्ही गात असतो त्या गाण्यातले शब्द महत्त्वाचे असतात. त्या शब्दांप्रमाणे आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणांमध्ये ते भाव निर्माण झाले पाहिजेत. मी जेव्हा म्हणतो पवित्र पवित्र, त्यावेळेला आपल्याला जाणीव झाली पाहिजे की तो पवित्र जो आहे तो आता माझ्यामध्ये उतरून आलेला आहे. मी जेव्हा त्या म्हणतो की यहोवा राफा, माझा चंगाई देणारा देव, मला आरोग्य देणारा देव, त्याच वेळेला जाणवलं पाहिजे की मला आरोग्य मिळालं आहे. म्हणजे गाणं हे केवळ गायचं म्हणून नाही, फक्त ओठांनी दिलेले ते अर्पण नसलं पाहिजे, तर ते हृदयातल्या भावांनी ते पूर्ण भरलेलं असलं पाहिजे. आणि अशा स्थितीमध्ये मग परमेश्वर काय होतो? विराजमान होतो. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु. हालेलुया. ये कब होगा? स्तुति करते समय जब हम उसे खोजेंगे. गाने के लिए गाना नहीं है, गायचं म्हणून नाही गायचंय. प्रार्थनेचा एक भाग आहे, एक अर्धा तास हे काय करायचं आणि मग बसायचं. नो, हरवून गेलं पाहिजे स्वतः. आपोआप हातांच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत, आपोआप डोळे बंद झाले पाहिजेत, स्वतःला विसरलं पाहिजे. अशा स्तवनामध्ये परमेश्वर विराजमान होतो. हालेलुया. पण ज्यांना हा अनुभव, जिनको ये अनुभव अब तक नहीं आया, मैं कहूँगा उन्होंने आराधना की ही नहीं. उन्होंने प्रभु को खोजा ही नहीं. वो सबको देखते रहे लेकिन उसकी ओर नहीं उन्होंने देखा. वो सबको मिलते रहे लेकिन उसको नहीं मिले. हालेलुया. हम सबसे बातें करते हैं लेकिन उसके साथ नहीं की. जिसके लिए हम यहाँ पर आए थे उसको ही हमने समय नहीं दिया, उसके ही हमने अपना तन मन नहीं दिया, उसकी ओर ही हमने अपना मन नहीं लगाया. कुछ नहीं होगा. ये ऐसा स्थान है जहां पर परमेश्वर हमारे स्तुति के बीच में विराजमान होता है. हालेलुया. ये दगड आणि विटांनी बांधलेलं घर नाही आहे, फक्त चार भिंतीमधलं हे आपल्याला एकत्र जमण्याचं ठिकाण नाही आहे. हालेलुया. हे राजांच्या राजाचं विराजमान होण्याचं ठिकाण आहे.
हे प्रभूच्या उपस्थितीचं ठिकाण आहे, ज्यानं वचन देऊन म्हटलेले आहे की इथे माझे डोळे रात्रंदिवस लागलेले आहेत. अशा पवित्र स्थानामध्ये आपण एकत्र जमतो प्रियांनो. हालेलुया. म्हणून त्याचं गांभीर्य राखणं खूप महत्वाचं आहे. सहज घ्यायचं नाही आहे, ही गोष्ट सहज घेण्यासारखी नाही आहे. हल्के में मत लेना, गंभीरता से लेना है, क्योंकि जिसकी हम आराधना करते हैं वो जीवित परमेश्वर है. हालेलुया. वो खोजता है भक्ति करने वालों को. अगर मैं उसको नहीं मिलूं तो फिर मेरा आना व्यर्थ है. हालेलुया. वो तो उसके वचन के अनुसार यहां पर आया, एक एक के पास वो गया, एक एक के दिल में उसने झांका, देखा, और जितनों को उसने उनके बीच में पाया उनके बारे में वो संतुष्ट हो गया. हालेलुया. प्रभु आनंदित हो गया. ऐसी आराधना, ऐसी स्तुति, ऐसी भक्ति जब होती है तो परमेश्वर वहां पर काम करता है. हालेलुया. हालेलुया. कारण पवित्र स्थानाविधी विषयी जुन्या करारात, नवीन करारात खूप ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. पुराने नियम में जब हम पढ़ते हैं कि पवित्र स्थान में सिर्फ एक याजक को ही जाने की परमिशन थी. वो खाली जाता था, वो अर्पण देता था, लेकिन जो पवित्र कोष था उसे छूने की अनुमति किसी को भी नहीं थी. वो इतना सामर्थ्य था, वो इतना पवित्र था कि उसके बारे में लिखा है कि अगर उसको कोई छुए तो वो मर जाएगा. लिखा है ना, गन्ना में देखो, गिनती 4:15. नंबर्स चैप्टर 4 वर्स 15. गिनती की किताब 4 अध्याय वचन 15. और जब हारून और उसके पुत्र छावनी के कूच के समय पवित्र स्थान और उसके सारे सामान को ढांप चुके, तब उसके बाद कहाती उसके उठाने के लिए आए, पर किसी पवित्र वस्तु को न छुए, कहीं ऐसा न हो कि वो मर जाए. कहातियों के उठाने के लिए मिलाप वाले तंबू की ये वस्तुएं हैं. 15 वचनामध्ये, आणि सैन्यांचा गोट निघते वेळेस अहरोनाने व त्याच्या मुलांनी पवित्र स्थान व पवित्र स्थानाचे सर्व साहित्य झाकण्याचे पुरे केल्यानंतर कहाताच्या मुलांनी ते उचलून वाहून नेण्यास यावे, पण पवित्र स्थानाला त्यांनी शिवू नये. शिवले तर काय लिहिलंय ते मरतील. 19व्या वचनामध्ये सुद्धा लिहिलंय पहा, त्यांनी परमपवित्र वस्तून जवळ येण्याने मरू नये. किती पवित्रता बाळगायची होती. जर त्याला स्पर्श झाला किंवा केला तर तो मनुष्य मरेल. हालेलुया. हे जुन्या करारात त्या कोशाविषयी, पवित्र स्थानाविषयी लिहिलंय. हालेलुया. आणि अशा पवित्र स्थानामध्ये राहणारा पवित्र परमेश्वर जर स्वतः इथे आमच्यामध्ये विराजमान होतो, तर मग आम्हाला ती पवित्रता किती विशेष करून पाळायला पाहिजे. हालेलुया. उज्ज्याचं उदाहरण माहित आहे. उज्ज्याच्या बाबतीत काय घडलं पाऊस वाचूया. 2 शमूएल 6 अध्याय वचन 6-7. दूसरा शमूएल 6 अध्याय वचन 6 आणि 7. 2 Samuel chapter 6 verse 6 and 7.
शमूएल की दूसरी किताब 6वां अध्याय वचन 6 और 7। जब वे नाकोन के खलिहान तक आए तब उज्जा ने अपना हाथ परमेश्वर के संदूक की ओर बढ़ाकर उसे थाम लिया, क्योंकि बैलों ने ठोकर खाई। तब यहोवा का कोप उज्जा पर भड़क उठा और यहोवा परमेश्वर ने उसके दोष के कारण उसको वहाँ से मारा कि वह परमेश्वर के संदूक के पास मर गया। स्पष्ट आज्ञा होती त्यांना। तसं पाहिलं तरी ते उज्ज्याचं काही चुकलं नव्हतं, आहे की नाही? त्यांनी काय म्हटलंय, नाखुनाच्या खळापाशी जेव्हा ते आले तेव्हा बैल अडखळले आणि अडखळल्यामुळे काय झालं, देवाचा कोश जो आहे तो हल्ला। त्याला वाटलं तो खाली पडेल की काय, आणि पडू नये म्हणून त्याने हात लावला, परंतु प्रभूची आज्ञा म्हणजे आज्ञा। हालेलुया। काय म्हटलेस 6व्या वचनामध्ये, आणि ते नाखोनाच्या खळापाशी आले तेव्हा बैल अडखळले म्हणून उज्जाने देवाच्या कोशाला आपला हात लावून तो धरला। तेव्हा उज्जावर यहोवाचा क्रोध तापला व त्याच्या चुकीमुळे देवाने त्याला तेथे मारले आणि तो तेथे देवाच्या कोशाजवळ मेला। किती पवित्र स्थानामध्ये आपण येतो, विचार करूया। हालेलुया। आणि अशा पवित्र देवाच्या संगतीमध्ये आपल्याला स्तुती आणि आराधना करायची संधी मिळते। आमेन। उज्जानं स्पर्श केला म्हणून मेला। आज अनेक असे लोक आहेत की ते प्रभूच्या उपस्थितीविषयी गंभीर नाहीत, सहज घेतात आणि म्हणून ते सुद्धा मरत आहेत। शरीरात नाही पण आत्म्यामध्ये। तो शरीरानं मेला, शरीरामध्ये मेला, परंतु प्रभूचे लोक आत्म्यामध्ये हळूहळू हळूहळू हळूहळू। हालेलुया। अगर मैं प्रभु की उपस्थिति के बारे में गंभीर नहीं होऊंगा, अगर मैं सहजता से लूँगा, हल्के में लूँगा, तो मेरा मरना भी तय है। हो सकता है शरीर में नहीं, लेकिन आत्मा में मैं मरते 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 जाऊंगा। हालेलुया। आत्मिक दृष्ट्या मरण भयंकर आहे की दैहिक दृष्ट्या मरण भयंकर आहे? कुठलं जास्त भयंकर आहे? आत्मिक दृष्ट्या मरण भयंकर आहे। आणि ते कसं होतं? आत्म्यामध्ये मरणे म्हणजे काय माहित आहे? बायबल विषय आवड नाही, बायबल विषयी आवड नहीं। कभी खोला तो खोला, कभी पढ़ा तो पढ़ा। ये आत्मा में मरना है। प्रार्थनेची आवड नाही। काही गोष्टी सांगतो, कदाचित कोणामध्ये चांगली प्रगती होईल। प्रार्थनेविषयी हे आत्मा में मरण आहे, त्याला जाणवत नाही। त्याला वाटतं एखाद्या वेळेला नाही गेलं तर काय फरक पडतं? महिन्यातनं एकदा जाऊ, गेल्या रविवारी प्रभू भोजन होतं नाही का? होते का सगळेच्या सगळे हजर? नाही, इथे नाही आहे। प्रभूपेक्षा इतर गोष्टीला जास्त महत्त्व दिलंय। आपले कॉलेजला जाणारे किंवा शाळेत जाणारे असतील, परीक्षा असतील, अभ्यास असतो, कोणाला कंपनीमध्ये काम महत्त्वाचं असतं, आणखीन काय काय महत्त्वाचं असतं। प्रभुभोजन
घेऊ, आज नाही ना 2-3 महिन्यांनी परत मिळेल, आपण त्यावेळेला बघू. हॅलो, हे आत्म्याने मरण भयंकर आहे प्रियांनो. वचनाची आवड नाही, उपवासाची आवड नाही, मध्यस्थीची आवड नाही, एकत्र मिळण्याची आवड नाही. हे काय आहे? देहामध्ये मरण नव्हे, हे आत्म्यामध्ये मरत हळू धीरे 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 वो प्रभु से, आत्मा से दूर 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 होते जाता है. क्यों? प्रभु की उपस्थिति को क्या करता है? वो हल्के में लेता है. क्या यही पर हम हमारे घर में बैठते हैं, स्तुति आराधना करते हैं, तब भी यही वचन है, वो तब भी उस स्तुति में विराजमान है. हालेलुया. वो तब भी हमारे घर में विराजमान है. क्या हम सब कुटुंब, हम सब परिवार एक साथ बैठे हैं? क्या एक बैठा है, एक दो कुछ मोबाइल पे काम कर रहा है, कुछ कंपनी पे काम कर रहा है और दूसरा कुछ कर रहा है? होती है एक साथ प्रार्थना? तो मैं कहूँगा हमारे घर में उस स्तुति के बीच में हमारा परमेश्वर अपनी उपस्थिति लाता है. घर के 2 लोग गायन कर रहे, गाना गा रहे, प्रभु की स्तुति कर रहे, उनके बीच में परमेश्वर उपस्थित है और मैं अपना काम कर रहा हूं. कैसे लगता है? ये कसं वाटतंय? इसलिए बोलो, हल्के में मत लेना, गंभीर ले लो. क्योंकि जिस परमेश्वर की हम सेवा करते हैं वो जीवित परमेश्वर है. वो हमारे मन को खोजने वाला परमेश्वर है. ऊपर ऊपर को दिखावे को नहीं देखता, वो अंदर झांक कर देखता है कि हमने उसके लिए क्या लाया है, हमारे दिल में उसके लिए क्या आदर है, क्या सम्मान है. क्या आराधना करते के समय हम कृतज्ञता से वो सारी बातें याद करते जो प्रभु ने हमारे जीवन में की है. भूल जाना चाहिए अपने आप को. नहीं तो ऊर्जा तो शरीर से मरा, लेकिन हम रोज आत्मा में धीरे धीरे मरते जाएंगे और हम पता भी नहीं चलेगा. हालेलुया. माइंड सेट करून ठेवलाय का? सकाळी जायचं, आराधना करायची, वचन ऐकायचं, घरी जायचं. जो भी काम हम करते हैं प्रभु में, वो यहाँ से होना चाहिए. प्रभु की उपस्थिति मेरे बीच में है, वो मुझे देख रहा है. हालेलुया. हम लोग समय पर क्यों हाजिर रहते हैं? क्योंकि हमें पता है मेरा परमेश्वर मुझसे पहले यहाँ पर हाजिर है. हालेलुया. हमने क्यों ये निर्बंध लगाए हैं? का हे नियम आम्ही स्वतःला लावून घेतले आहेत? का हे निर्बंध, काही बंधन आपण म्हणूया, का स्वतःला लावून घेतलेली आहेत? कारण आम्ही आमच्या स्वतःला नव्हे तर आमच्या परमेश्वराला उंच करायला इथे येतो. हालेलुया. जगातले कार्यक्रम असतात तेव्हा नेता सगळ्यात शेवटी येतो, कारण त्याला गर्दी दिसल्याशिवाय काय सुचत नाही. हालेलुया. परंतु आपण प्रभूला धन्यवाद देऊ की आमचा नेता, आमचा बाप, आमचा पिता, आमचा उद्धारकर्ता आमच्या अगोदर आमच्यासाठी इथे हजर आहे. हे आहे त्याचं प्रेम आमच्याविषयी. हालेलुया. मग तितक्याच प्रेमानं, तितक्याच तळमळीनं जेव्हा धावत पळत आम्ही त्याच्या घरामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये येतो, तेव्हा तो किती विशेष करून आनंदित होईल. मग शरीरात आणि आत्मेमध्ये मरण नाही होणार, तर वाढ होत जाईल. प्रियांनो, तू बड़े और मैं घटू, स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु.
हालेलुया। जो भी कलीसिया में जो भी बात होती है, हर एक काम में खुद को सौंप देना। पवित्र आत्मा के बारे में भी हमें गंभीर होना है। हालेलुया, नाहीतर मरू। लोकांना भेटू, लोकांशी बोलू, त्यांची गोष्टी करू, पण ज्याला इथे भेटायला आलो त्याच्याबरोबर काय? हालेलुया। त्याच्याशी बोलायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? स्तुतीची भेट, धन्यवादाची भेट, त्याचा महिमा आणि गौरव, त्याने केलेले अनंत उपकार आठवणं, डोळ्यातून अश्रू आणणं, धन्यवाद देणं। प्रभू किती चांगला आहेस रे आज प्रभू। जगातले कितीतरी लोक आज रविवार आहे म्हणून सेलिब्रेट करायला सकाळपासून कालपासून तयारीला लागले असतील, परंतु मी किती आशीर्वादित आहे की तुझो पवित्र, तुझो 24 वडिलांच्या मध्ये विराजमान होणारा, सिंहासनावर विराजमान होणारा सर्व काही सोडून माझ्यासाठी इथे आला आहे। हालेलुया। मी किती आशीर्वादित आहे। राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू माझ्या भेटीला आला आहे। हाँ, हम राजदूत है। हालेलुया, हम राजदूत है। तो देंगे तो ऐसा दीजिए कि परमेश्वर भी खुश हो जाए। हालेलुया। गाण्याकडे लक्ष नाही, वाद्यांकडे लक्ष नाही। काही लोक तर असेच। मला वचन आठवतं ते स्तोत्रसंहिता ना, मला वाटतं 115 मध्ये म्हटलंय, तिला तोंड आहे पण ती बोलत नाही, तिला नाक आहे पण ती वास घेत नाही। कोण? मूर्तीविषयी म्हटलंय ना। हां, ती हालत नाही आणि ती डुलत नाही। बरोबर आहे। आणि तिची पूजा करणारे ते तसेच होतील। काही लोक असेच होतात, काही रिॲक्शन नाही। त्यांना डोळे आहेत पण ते पाहत आहेत, त्यांना तोंड आहेत पण ते उघडत नाहीत, त्यांना हात आहेत पण ते उंचावत नाहीत, त्यांना पाय आहेत पण ते हलवत नाहीत। हॅलो, कसं वाटतंय? मूर्तीची पूजा करणाऱ्यांसाठी ते म्हटले की ते तिच्यासारखेच होतील। मग इथे आलाय तो तसाच झालाय तर मग फायदा काय? हॅलो, बरोबर का? बरोबर ना? का इथून काही निघत नाहीये। परमेश्वराला प्रभु को क्या चाहिए? प्रभु को हमारे मन से, हमारे दिल से निकली हुई हर एक बात को वो चाहता है। लेकिन कुछ लोग सहजता से, बहुत ही हल्के से लेते, हल्के में लेते। जो आना है, जाना है, प्रार्थना करनी है, एक संडे, कोई पूछेगा नहीं, कोई बोलेगा नहीं, जाके आते हैं, चलो थोड़ा सा टाइम पास भी हो जाएगा। हेलो, नहीं गए तो फिर पास्टर फ़ोन करेंगे, पूछेंगे क्या बताने का, तो जाके आते हैं। या तो घर पे माँ बाप डांटेंगे, आया क्यों नहीं, एक नहीं किया, वो नहीं किया, खाना नहीं मिलेगा, ऐसा करता है, वैसा करता है। ये सब सुनने के बजाय 2 घंटा वहाँ पर जाके बिताते हैं, आराम से आते हैं, फिर मज़े से खाते हैं और सोते हैं। कुछ नहीं मिलेगा। उलट जाणत असून, ओळखत असून जर आम्ही परमेश्वराचा अशा रीतीने अनादर करत असू तर आम्ही किती अधिक दंडास पात्र ठरू। क्या मैं सच कह रहा हूं? हालेलुया। वचन चाललेलं असतं नाही का? वचन पूर्ण होतं,
पण एखाद्याला विचारलं तर त्याला त्यातलं काहीच सांगता येत नाही. आज काय झालं? तुम्ही मुलं लहान असताना विचारायच्यात का घरी आल्यावर, आज टीचरने काय शिकवलं? काही मुलं सगळं व्यवस्थित डिटेल सांगतात. काय म्हणतात, काय नाही, टीचर आली आणि गेली. हालेलुया. तो आज घर में पहुंचेंगे तो खुद से सवाल पूछना है, आज मैंने क्या सीखा? आज चर्च में जाकर मैंने क्या सीखा? अगर जवाब मिला तो प्रभु को धन्यवाद, लेकिन खुद से जवाब नहीं मिला तो क्या हुआ? इसका अर्थ क्या हुआ? मैं आया, बैठा और चला गया. मैंने उसकी उपस्थिति को क्या लिया? सहजता से लिया, हल्के में ले लिया. गंभीर नहीं था मैं कि जो वचन आने वाला है, जो शब्द आने वाले हैं, वो आज मेरे लिए कुछ ना कुछ करेंगे, मेरे जीवन में वो काम करेंगे. मुझे सुनना चाहिए, मुझे ग्रहण करना है, मुझे स्वीकारना है. जब मैं सुनता हूं कि उसके कोड़े खाने से मैं चंगा हुआ, तो ये मुझे स्वीकार करना पड़ता है, मुझे विश्वास करना पड़ता है, तब मेरे जीवन में वो वचन कार्य करता है. नहीं तो कुछ नहीं होता. म्हणून हळूहळू कदाचित असं होत असेल की आपण प्रभूच्या उपस्थितीपासून, त्याच्या आत्म्यापासून दूर जातो. माहिती आहे, बायबलमध्ये एक आहे, एक चांगलं उदाहरण आहे. युतुक माहित आहे? युतुक किती जणांच्या लक्षात आहे? युतुक, प्रेषितांची कृत्य. वाचूया प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय, वचन 7 ते 9. एक्ट्स चैप्टर 20 वर्स 7 to 9. प्रेरितों की किताब 20वां अध्याय 7 से 9 तक. सप्ताह के पहले दिन जब हम रोटी तोड़ने के लिए इकट्ठे हुए, तो पौलुस ने, जो दूसरे दिन चले जाने पर था, उनसे बातें की और आधी रात तक बातें करता रहा. जिस अटारी पर हम इकट्ठे थे उसमें बहुत दिए जल रहे थे, और यूतुखुस नाम का एक जवान खिड़की पर बैठा हुआ गहरी नींद से झुक रहा था. तब पौलुस देर तक बातें करता रहा, तो वह नींद के झोंके से तीसरी अटारी पर से गिर पड़ा और मरा हुआ उठाया गया. ओके, बघा 7वं वचन. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पौल दुसऱ्या दिवशी जाणार होता, म्हणून त्याने त्यांच्याशी भाषण केले, आणि त्याने आपले भाषण कुठपर्यंत लांबवलं? बोला ना, मध्यरात्रीपर्यंत. सुरू कधी केलं? पहिल्याच वचनात आहे ना, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे सकाळी केलं असेल. हॅलो, बरोबर ना? आणि चाललं कुठपर्यंत? मध्यरात्रीपर्यंत. त्यांच्यामध्ये एकच युतुक होता, आपल्यामध्ये किती भेटतील काय माहिती. काय लिहिले बा 8व्या वचनात? आणि ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे पुष्कळ दिवे होते, आणि युतुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला होता, आणि त्याला गाढ झोप लागली. हालेलुया. शेजाऱ्याकडे बघा जरा, आहे ना? मी काम दिलंय मागे, एकदा मी म्हणालो होतो आपल्या शेजाऱ्याकडे हळूच नजर टाकायची. ही पण चांगली सेवा आहे. आणि जराशे डोळे बंद आले, डुलके आले की चिमटा काढायचा. हालेलुया. काय वचनाविषयी काय म्हटलंय? जीवनाची भाकर, नाही का? वचन के बारे में क्या लिखा है?
जीवन की रोटी कहां से आती है? जो स्वर्ग से आती है। कौन देता है? प्रभु देता है। हालेलुया। किसके द्वारा देता है? पास्टर के द्वारा देता है। किसके लिए देता है? हमें देता है। हालेलुया। तो वो वचन यानी वो रोटी खाने की भूख कितनी होनी चाहिए? चाहे कितना भी समय वो देता रहे देता रहे देता रहे, हमको लेते रहना चाहिए। लेकिन बहुत कम लोग ऐसे होते हैं, हम तो खाली 1-2 घंटा बैठते हैं यहाँ पर ना, उसमें से आधा घंटा पौना घंटा जाता है आराधना में, और फिर 1-आध घंटा मिलता है वचन के लिए, फिर भी उसमें मध्येच किती युतुक इथे बसलेले दिसतात माहिती आहे तुम्हाला? इथे उभं राहून बघा. आत्मीयता नाही, प्रभूच्या उपस्थितीविषयी गंभीरता नाहीये की जिथे मी आलेलो आहे तिथे माझा प्रभू हजर आहे. आराधनेविषयी नाही, प्रार्थनेविषयी नाही, वचनाविषयी नाही, कशाविषयीच नाही, बस यायचं आणि जायचं. हॅलो. मग काय झालं त्याचं बघा. गाढ झोप लागली आणि पौल आणखी फार वेळ भाषण करीत राहिला. तेव्हा तो आपल्या झोपेतने भारावून 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि मेलेला हाती लागला. मेला. तिकडे उज्जा मेला, इकडे युतुक मेला. त्याने ते कोशाला हात लावला म्हणून मेला, हा वचन ऐकलं नाही म्हणून मेला. हॅलो. कोण सिरियस झालं नाही ना? देवाच्या उपस्थितीत घडणाऱ्या परमेश्वर की उपस्थिति में ये सारी बातें होते हैं. स्तुति, आराधना, प्रार्थना, वचन, सेवा है, कोई काम है, जो भी है, प्रभु की उपस्थिति. आम्हाला ही जाणीव झाली पाहिजे की जे काही मी करतोय ते माझ्या प्रभूसाठी करतोय. हालेलुया. खूप वर्षाने 2-3 वर्षाने या मंडळीत मला खूप वेळा असं ऐकायला मिळालं. काही लोक सरळ सरळ म्हणते, उभे राहून काय म्हणतात, मला प्रभूने असं सांगितलं ही मंडळी तू सोडून दे. काय सांगितलं? कीव येते अशा लोकांची. खरंच एक सवाल पूछो ना सब अपने आप को, इस कलीसिया में किसने लाया? पास्टर ने? कोई ब्रदर ने आपको लेके आया? यहाँ पर कौन लेके आया? विश्वास है? इतना तो विश्वास करते हो? हमारे ढूंढने से कुछ मिला क्या? जो मिला वो सब नाशवंत था. हालेलुया. लेकिन वचन क्या कहता है? तुमने मुझे नहीं खोजा, मैंने तुम्हें ढूंढा है. हालेलुया. प्रभु जी कहते मैंने तुम्हें ढूंढा है. तो इसका मतलब क्या हुआ? कलीसिया में वो यहां पर लेके आया. हालेलुया. फिर मैंने क्या किया? विश्वास किया और बपतिस्मा लिया. बराबर है. तो बपतिस्मा लेने से क्या हुआ? मैं इस कलीसिया का एक सदस्य बन गया, यानी कि प्रभु के घर का, परिवार का एक सदस्य. मंडळी म्हणजे प्रभूचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाचा मी एक भाग झालो. हालेलुया. बरोबर का? चुकत असेल तर सांगा मला. बरोबर ना? आणलं प्रभूने, त्याच्या कुटुंबामध्ये त्याचा मुलगा म्हणून स्थापित केलं प्रभूने. तोच प्रभू म्हणेल मंडळी सोड. हॅलो. एक गोष्ट लक्षात ठेवा, दोघे जण बोलतात, प्रभु पण बोलतो आणि शैतान पण बोलतो. प्रभु भी बात करता है और शैतान भी बात करता है. हमें परखना चाहिए ये बात किसकी है.
हालेलुया। प्रभु से नहीं शैतान ने बात की, ऊंचाई पर लेके गया और नहीं बोला कूद जा, तो प्रभु बोला चलो पिता ने मुझे कह दिया कूद जा, तो कूद जाता हूं। जो कलीसिया से अलग करता है वो प्रभु की वाणी नहीं होती है, वो शैतान की वाणी होती है। हॅलो, लक्षात ठेवा। आपल्या समोर असे लोक उभे राहून आता बोलायला लागलेत म्हणून मुद्दाम सांगतोय, उत्तर द्या त्यांना असं। देवाच्या मंडळीपासून दूर हो हे सांगणारा प्रभू नव्हे तर तो सैतान आहे। प्रभू कधीच सांगत नाही तू त्याच्या मंडळीला सोड म्हणून। हालेलुया, बरोबर का? खरं का? हालेलुया। देवच आपल्या मुलाला आपल्यापासून कसा वेगळा करेल? अरे बरं, मग सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं ना। काय गडबड असेल तर प्रभू सगळ्यांनी पळा रे बाबा, तुमचा सेवक वाईट आहे, इकडे काय राहू नका। लेकिन हमने जाना है, जब से हम यहाँ पर आए हमने जाना है, हमने नज़दीक से देखा है, अनुभव किया है कि ये कलीसिया क्या है, यहाँ पर कौन आता है, कौन रहता है, कौन बातें करता है, कौन चलाता है, कौन कार्य करता है मेरे जीवन में, मेरे परिवार में। हमने ये सब जाना है, अनुभव नहीं लिया हमने। हालेलुया। आपको पता है मुझे यहूदा इस्करियोत आता है, उसे भी किसी ने तो बहकाया हो गया। अरे यहाँ पर तुझे क्या मिलने वाला है, प्रभु के साथ रह के तुझे तो निंदा ही मिलती है, लोग तुझे चिढ़ाते हैं। वहाँ पर चल 30 रुपये मिलेंगे। क्या मिलेगा? हाँ, खेत मिलेगा, मान मिलेगा, सन्मान मिलेगा, असेच सांगतात ना। हे इथे काय, त्या मंडळीमध्ये बघ काय काय मिळतो, काय काय करता येतं, सगळं आपल्या मनासारखं चालतं, सर्व काय करता येतं। इथे काय आहे, सारखे निर्बंध, सारखी बंधनं, वेळेवर चाललं पाहिजे, चुकलं की लगेच दाखवतात, दोष सांगतात, चुका दाखवतात, बोलतात। तिथे मस्त आहे, तिथे शेवटच्या काळामध्ये अशा मंडळ्या भरपूर भेटतील, परंतु वचनाप्रमाणे चालणाऱ्या मंडळ्या खूप थोडक्या सापडतील। हालेलुया। यहूदा को ऐसे ही बताया होगा ना, यहाँ पर क्या है, लेकिन यहूदा भूल गया जिसके संगति में मैं चला, जिसके साथ मैं चल रहा हूँ, जिसके साथ में मैंने अनेकों चिन्ह देखे, चमत्कार देखे, अद्भुत कार्य देखे, वो खुद यीशु मसीह मेरे साथ है, वो भूल गया, तो विसरला की ज्यानं मला बोलवलं, ज्यानं मला स्थिरावलं, ज्यानं मला शिष्य बनवलं, ज्यानं मला देवाचं लेकरू होण्याचा अधिकार दिला, ज्याच्याबरोबर मी चालत आहे, ज्याच्याबरोबर मी अद्भुत गोष्टी पाहत आहे, लंगडे चालत आहेत, बहिरे ऐकत आहेत, या अद्भुत गोष्टी मी पाहतोय कारण येशू माझ्या बरोबर आहे आणि मला हे पाहायला मिळत आहे। परंतु तो थोड्या वेळासाठी विसरला, लोकांच्या बोलण्यामध्ये, बहकवण्यामध्ये बहकून गेला आणि तो त्यांच्या मागे गेला। हालेलुया। तुम्हाला माहिती आहे प्रभू भोजन शेवटचं प्रभू भोजनाच्या वेळेला प्रभूने त्याला सावध केलं होतं, प्रभूने त्याला त्यावेळेलाही सावध केलं होतं, त्यावेळेलाही त्याचा दोष त्याला प्रभूने दाखवून दिला होता। वाचायचं आहे मत्ती 26, मत्ती की किताब 26वां अध्याय वचन 21 से 25। Matthew 26:21 onwards। जब वे खा रहे थे तो उसने कहा, मैं तुमसे सच कहता हूँ कि तुम में से एक मुझे पकड़वाएगा।
इस पर वे बहुत उदास हुए और हर एक उससे पूछने लगा, हे गुरु, क्या वह मैं हूँ? उसने उत्तर दिया, जिसने मेरे साथ थाली में हाथ डाला है वही मुझे पकड़वाएगा। मनुष्य का पुत्र तो जैसा उसके विषय में लिखा है जाता ही है, परंतु उस मनुष्य के लिए शोक है जिसके द्वारा मनुष्य का पुत्र पकड़वाया जाता है। यदि उस मनुष्य का जन्म ही नहीं होता तो उसके लिए भला होता। तब उसके पकड़वाने वाले यहूदा ने कहा, हे रब्बी, क्या वह मैं हूँ? उसने उससे कहा, तू कह चुका। आणि ते जेवीत असता त्याने म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो की तुमच्यापैकी एक जण मला शत्रूंच्या हाती देईल। दाखवतोय, प्रभू बोलतोय। कशाला बोलायला पाहिजे होतं? प्रभूला शेवटपर्यंत त्याला वाचवायचं होतं। आमचा परमेश्वर खूप प्रेमळ परमेश्वर आहे, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही। म्हणून यहूदाला शेवटपर्यंत प्रभू जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय। काय म्हटलंय पहा, तेव्हा ते फार दुःखी झाले आणि प्रत्येक त्याला म्हणू लागले, हे प्रभू, तो मी आहे काय? तेव्हा त्याने उत्तर देऊन म्हटले, ज्याने आपला हात माझ्याबरोबर ताटात बुचकळला तोच मला त्यांच्या हाती देईल। स्पष्ट सगळ्या लोकांसमोर मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु ज्या माणसाकडून मनुष्याचा पुत्र त्यांच्या हाती दिला जात आहे त्याला हाय हाय। सावध व्हायला पाहिजे होतं की नाही? पण 30 रुपये दिसत होते ना, येशू नव्हता दिसत बाजूला बसलेला, त्याची उपस्थिती त्याला दिसत नव्हती, जाणवत नव्हती। शेत दिसत होतं, 30 रुपये दिसत होते, आणखीन काय काय स्वप्न बघितली असतील, याच्यामध्ये मी असं करेन, त्याच्यामध्ये मी तसं करेन, मला या गोष्टी करता येतील, मला त्या गोष्टी मिळवता येतील, हे सगळं त्याला दिसत होतं, परंतु प्रभू त्याची उपस्थिती त्याला तिथे जाणवत नव्हती। प्रभू पुढे काय म्हणतोय, तो माणूस जर जन्मला नसतं तर त्याला बरं झालं असतं। हे साधे शब्द आहेत का? सांगा मला। हॅलो, एखादा इतकं भयंकर कृत्य करतो तेव्हाच आपण त्याला म्हणतो, अरे हा जन्माला आला नसतं बरं झालं असतं, आहे की नाही? प्रभू म्हणतोय, यहूदाविषयी म्हणतोय, काय करायला होतं यहूदानं? कारण सैतानानं अशी डोळ्यावर पट्टी बांधलेली असते ना की लोकांना त्यावेळेला मग अशा गोष्टींचा अधिक राग येतो। काय लिहिलंय त्यांच्याविषयी? सगळे शिष्य गाणी गात, स्तोत्र गात, काय म्हटलंय, जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले। हा कुठे निघून गेला? कोणीतरी भडकवलं होतं, कोणीतरी भडकवलं होतं, कोणीतरी आमिष दाखवलं होतं, कोणीतरी नको त्या गोष्टी डोक्यात भरलेल्या होत्या, त्यामुळे प्रभूची उपस्थिती त्याला दुय्यम वाटली, सहज घेतलं, हे काय होऊन जाईल, पण ते महत्वाचं आहे। आज यही हो रहा है, जहाँ पर चमत्कार है, जहाँ पर चिन्ह है, जहाँ पर बहुत बड़ी बड़ी बातें होते हैं, लोग बहकावे में आते हैं, वहाँ पर जाते हैं, उनको प्रॉब्लम, उनको ये नहीं पड़ा है कि मुझे जीवन कैसे मिलेगा। सबको यही चाहिए, चमत्कार कब होगा। लेकिन प्रभु सिर्फ चमत्कार करने के लिए नहीं आया, उसके बारे में लिखा है, वो कहता है शैतान आया, वो घात करने के लिए आया, नाश करने के लिए आया, लेकिन मैं आया हूं वो तुम्हें जीवन और विपुल जीवन देने के लिए आया हूं। कुछ लोग कहते हैं यहां पर चमत्कार ही नहीं है, उनको लगता है ऐसे 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 हिलेंगे तो चमत्कार हो गया, किसी के सर पे हाथ रखेगा वो गिर गया तो चमत्कार हो गया। अरे चमत्कार ये है कि सब कुछ छोड़कर हम यहाँ पर बैठे, ये हमारे लिए आज का चमत्कार है। हालेलुया। क्योंकि दुनिया की बातें हमें अच्छी नहीं लगती, हमें प्रभु की बातें अच्छी लगती है, इसलिए उसकी उपस्थिति हम हाजिर है।
हालेलुया, प्रथम स्थान हमने उसको दिया है। ये चमत्कार है हमारे लिए। हालेलुया। और क्या, अरे रोज इतने लोगों के बीच में जाते हैं, आराम से शाम को घर पे आते हैं, आनंद से बैठे हैं, परिवार के साथ खाना खाते हैं, वो बहुत बड़ा चमत्कार है। हालेलुया। हमारे बच्चे जाते हैं, आते हैं, सीखते हैं, पढ़ते हैं, उनके ऊपर कोई आंच नहीं आती, ये बहुत बड़ा चमत्कार है। हालेलुया। जो लोगों को सुनने को नहीं मिला, आज वो हमें सुनने को मिल रहा है। ये चमत्कार नहीं तो और क्या है। हालेलुया। उसकी उपस्थिति में हाजिर हूं, बस यही मेरा चमत्कार है। मैं आया तो खाली, लेकिन अब जाऊंगा तो खाली नहीं जाऊंगा, ये मैं मेरा चमत्कार लेके जाने वाला हूं। हालेलुया। कोई वचन मेरे लिए आज था कि जो मेरे दिल में, मेरे मन में आज पूरी तरह से बदलाव लाएगा। मैं बदल के यहां से जाऊंगा, पुरानी बातें मुझ में नहीं रहेगी, नई बात मुझ में आज गई। ये चमत्कार है मेरे लिए। लोग ये आत्मिक बातों की ओर ध्यान नहीं लग देते। उनको लगता है कि कैंसर ठीक हो गया, हाँ यहाँ पर इश्यू है। अरे कैंसर ठीक हो गया वहां पर इश्यू नहीं, तुझे जीवन मिल गया वहां पर इश्यू है। हालेलुया। कैंसर ठीक हो गया क्या करेगा भाई, जाएगा तो मिट्टी में ही ना, नाश तो होगा ही ना। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तुम्हारे सामने चमत्कार खड़ा है। हालेलुया। हाँ, क्रिएटिन 5 और 6 से बढ़ता है तो डॉक्टर कहते हैं इसको डायलिसिस करना पड़ता है। डॉक्टर बार बार मेरी शरीर की ओर देख रहा था, इसको कहाँ पर सूजन है कि नहीं है, सूजन है कि नहीं। 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार, 3 डॉक्टर देख रहे कि तुमको सूजन होनी चाहिए, तुमको कुछ भी कैसे नहीं दिखता है। हालेलुया। ओ मेरे मन में मैं कहता हूँ यहोवा जो मेरा साथ है। हालेलुया। यहोवा राफा जो मुझे चंगाई देने वाला है। ये चमत्कार नहीं तो और क्या है। हालेलुया। क्या लगता है लोगों को, प्रभु के उपस्थिति में आ गए तो समझो हमने हमारा चमत्कार पा लिया। उसकी उपस्थिति में आना है बस। हालेलुया। कलीसिया में, उस मंडली में, प्रभु की उपस्थिति में जब हम आते हैं, हो सकता है कि शरीर से हम ना बदले, बाहर से हम ना बदले, लेकिन अंदर से हम जरूर बदलते जाते हैं। और यही बदलाव प्रभु को चाहिए। हालेलुया। वचन के द्वारा अंदर से हम बदलते जाते हैं, स्वभाव बदलते हैं। ये चमत्कार नहीं तो क्या है भाई। गुस्सा करने वाले, गालियां देने वाले, झगड़ा देने वाले आज बिल्कुल शांत हो गए। हालेलुया। ये चमत्कार नहीं तो क्या है। प्रभु की स्तुति हो। हालेलुया। तो जहां पर प्रभु की उपस्थिति है वहां पर चमत्कार है। हम स्पेशल लोग हैं। बोलो मैं स्पेशल हूं, मैं स्पेशल हूँ। किसके लिए? उसके लिए। हालेलुया। एक गाना सुना था मैंने, तेरा उठना बैठना तेरे लोगों में है, तेरा चलना फिरना तेरे लोगों में है। बोलो बोलो, तेरा उठना बैठना तेरे लोगों में है, तेरा चलना फिरना तेरे लोगों में। क्यों? क्योंकि तू है यहाँ, क्योंकि तू है
म्हणजे परमेश्वराला, प्रभूला कोणामध्ये चालायला आवडतं, कोणामध्ये राहायला आवडतं, कोणामध्ये बसायला आवडतं? त्याच्या लोकांमध्ये, त्याच्या स्तुतीमध्ये. हालेलुया. आणि मग जर तो तिथे आहे, जहाँ तू होता है चंगाई होती है, जहाँ तू होता है रिहाई होती है, जहाँ तू होता है वहाँ मुक्ति होती है, जहाँ तू होता है आज़ादी होती है. विश्वास है? विश्वास आहे? पूर्ण ग्रहण करता, स्वीकारता? हालेलुया. येशू आज इथे आहे, त्याची उपस्थिती आज इथे आहे. हालेलुया. तर म्हणा, अब तू यहाँ है. बोलो, चंगाई यहाँ है, अब तू यहाँ है, रिहाई यहाँ है, अब तू यहाँ है, तो मुक्ति यहाँ है, अब तू यहाँ है, आज़ादी यहाँ है, अब तू यहाँ है, तो स्वर्ग यहाँ है. हालेलुया. तो इथे आहे, स्वर्ग इथे आहे, सर्व इथे आहे. त्याच्या उपस्थितीमध्ये सर्व काही आहे. हालेलुया. किती विश्वासानं, किती आत्म्यानं, किती तळमळीनं आम्ही त्याच्याकडे पाहिलं हे महत्वाचं आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. कोणतीही गोष्ट आम्हाला प्रभूपासून वेगळी करू शकत नाही, जर आम्ही विश्वास ठेवतो की प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. किती महत्वाचं आहे, किती गांभीर्याने ही गोष्टी आम्हाला घेतली पाहिजे. जेव्हा जेव्हा त्याच्या नावात जब जब हम उसके नाम में इकट्ठा होते हैं, तब तब गंभीरता से, आनंद से ये महसूस करना है प्रभु की उपस्थिति अब यहाँ पर है. हालेलुया. तुम ट्रेन में हो, गाना गा रहे हो, समझो प्रभु की उपस्थिति है. हालेलुया. बीमार हो, वचन ले रहे हो, वचन सुन रहे हो, वचन के बारे में बोल रहे हो, स्तोत्र 91 पढ़ रहे हो. हालेलुया. प्रभु की उपस्थिति वहां पर है. हालेलुया. रास्ते पर हो, हालेलुया हालेलुया गा रहे हो, है, वो है. इसलिए तो कहता है ना, इज़राइल का परमेश्वर कभी सोता नहीं. हालेलुया. कभी सोता नहीं. चलो हम विश्वास के साथ अपने सर पे हाथ रखते हैं और कहते हैं कि तू यहाँ है. तो अब बीमारी यहाँ पर नहीं रहेगी, मेरे शरीर में नहीं रहेगी. ग्रहण करो, स्वीकार करो, विश्वास के साथ कहो,
अब तू यहाँ है, तेरी उपस्थिति यहाँ है। बीमारी मुझ में नहीं रही, बीमारी यहाँ से चल गई, अंधकार की सत्ता दूर हो गई, दुष्टाच्या योजना निघून गेल्या, सैतानाचे हल्ले निघून गेले, सैतानाने आणलेले रोग विकार सर्व निघून गेले, कारण तू इथे हजर आहेस आणि तू मला रिकाम ठेवणारा देव नाहीस, तू मला आत्म्यानं भरणारा देव आहेस, तू मला आरोग्यानं भरणारा देव आहेस, तू माझा यहोवा राफा आहेस, तू माझा यहोवा शालोम। मला कसलीच चिंता पडणार नाही, मला कसलंही टेन्शन येणार नाही, कारण तू मला शांती देणारा देव आहेस। ओ तू माझा यहोवा शालोम आहेस, मला कशाची कमी पडणारच नाही, मी उपाशी राहणारच नाही, माझ्या कष्टामध्ये मला कमतरता येणारच नाही, कारण तू यहोवा इरे, मला मिळवून देणारा देव आज आता माझ्यामध्ये हजर आहेस। तुझी उपस्थिती इथे आहे, मी रिकामा जाणार नाहीये, मी आज भरून जाईन तुझ्या कृपेने प्रभू, तुझ्या आशीर्वादाने प्रभू। यस, मी हे स्वीकार करतो, मी ही घोषणा करतो की आत्तापासून प्रभू तुझ्या उपस्थितीमुळे, तुझ्या वचनामुळे, तुझ्या नावामुळे मी पूर्णपणे मोकळा झालो आहे। आमेन, आमेन आणि आमेन, हालेलुया। आणि असं घडलं आहे, दोघं किंवा तिघं एक मताचे होऊन जे काही त्याच्याकडे मागतील, परमेश्वर म्हणतो मी त्यांच्यासाठी करीन। आणि जर आज इतक्या जणांनी विश्वासानं त्याच्या उपस्थितीमध्ये मागितलंय, तर मी म्हणतो आमच्या मागण्याच्या हजारो पटीनं आम्हाला मिळाला आहे। हालेलुया, प्रभू की स्तुती हो, धन्यवाद, थँक्यू। पण आभार मानू वचनासाठी, प्रभूला धन्यवाद देऊ।